हॅलो डिअर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 ही आपली सिरीज कंटिन्यू चालू आहे. जरी आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑल व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि ते सिक्वेन्सनुसार मिळेल. आणि ते तुम्ही आजपासून जरी तुम्ही ते व्हिडिओ करंट अफेअरचे कंप्लीट करतो म्हटलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचे करंट अफेअर त्यामधून कव्हर होणार. तर आपण पुरस्कार बघितले, डिटेलमध्ये बघितले, संक्षिप्तमध्ये बघितले, पण आज पुरस्कार जे बघणार आहे आपण वन लायनर स्वरूपात बघणार आहे. हे का बघणार आहे? कारण की आपल्याला यामधून जे काही पुरस्कार आहे ते वन लायनर स्वरूपात एका मार्काचा तरी येणारच आहे आणि एक एक मार्क खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. मग हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एकच माझा उद्देश आहे की जेवढे काही आपण पुरस्कार बघितले डिटेलमध्ये ते आता वन लायनर स्वरूपात आपल्याला जर विचारले तर ते आपल्या नजरेखालून जायला हवं. तर बघा मित्रांनो, राहिलेले आता 50 दिवस तुम्ही कशा पद्धतीने युटिलाइज करता तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ते तुमच्यावर आहे. तुमचं जे काही आहे, अभ्यासाचं जे काही रुटीन आहे थोडंसं त्याला आता डेप्थमध्ये जाऊ द्या. जास्तीत जास्त तास वाढवा तुमच्या अभ्यासाचे. जे तुमच्या अभ्यासाचं रुटीन आहे त्याच पद्धतीने फॉलो करा आणि निदान एक तरी टेस्ट पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. टेस्ट पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल, तुम्ही ॲनालाइज करा की कोणत्या आपण सब्जेक्टवर वीक आहे, त्या सब्जेक्टवर तुम्ही फोकस करा. तर आज आपण पुरस्कार विजेते वन लाईनर स्वरूपात फास्टमध्ये बघणार आहे. तर बघा आता हे तुम्हाला यामध्ये काही नोट करायची गरज नाही, फक्त वन लाईनर स्वरूपात डोळ्याखालून तुमच्या जाऊ द्या. तुम्ही हा व्हिडिओ कधी चाय पितानी पण घेऊ शकता आणि जेवण करताना पण बघू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हल करताना पण हा व्हिडिओ बघू शकता. यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि माझा तर हा एकच उद्देश आहे की तुमचा वेळ वाचावा. बघा मित्रांनो, आपण MPSC मध्ये वेळेला जर महत्त्व दिलं तर MPSC आपल्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही. नाहीतर म्हणतात ना, तर MPSC आग का दरिया आहे और डूब के जाना है, असंच काहीतरी आहे प्रकार बाबा. तर आपल्याला महत्त्वाचे पुरस्कार बघायचे आहे या व्हिडिओमध्ये आणि वन लाईनर स्वरूपात. तर आपण फास्टमध्ये जेवढे फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर होईल तेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर उद्योगरत्न पुरस्कार जर बघितलं तर हा उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना मिळालेला आहे. आता उद्योगरत्न जर म्हटलं तर सगळ्यांना माहीत झालेलं आहे उद्योगरत्न रतन टाटा यांना मिळाले. MPSC पण यावर प्रश्न विचारत. मग विचारेल कुणावर? तर MPSC उद्योगमित्र या पुरस्कारावर विचार. मग उद्योगमित्र हा पुरस्कार आदर पुनावाला यांना मिळाला. आता मित्र म्हणून लक्षात ठेवायचा, मित्राचा आपण आदर करायला पाहिजे म्हणून आदर पुनावाला उद्योगमित्र पुरस्कार. तर उद्योगिनी जर पुरस्कार बघितला तर गौरी किर्लोस्कर. गिनी गौरी लक्षात असू द्या. अशा पद्धतीने काहीतरी ट्रिक आपल्या बनवण्याचा प्रयत्न करायचा, थोडंसं इझी होईल स्टडी करणे. उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023चा नरेंद्र मोदी यांना मिळाला. महत्त्वाचा पुरस्कार आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. याआधी पण पंतप्रधान यांना मिळालेला आहे, पण हे पदावर आहेत त्यांना मिळालेलं आहे. नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार महत्त्वाचा आहे 2023चा. राजश्री शाहू पुरस्कार 2023 डॉक्टर अजय बंग, डॉक्टर राणी बंग या दाम्पत्याला मिळाले आहे. यामध्ये एक्सप्लेन करण्याची काहीच गरज नाही, कारण की आधीच्या व्हिडिओमध्ये पुरस्कारामध्ये डिटेलमध्ये घेतलेला व्हिडिओ ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपण ऑनलाईन स्वरूपात आहे, तुमचा वेळ वाचावा म्हणून या कारणानं फास्टमध्ये घेत आहे आपण. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता मित्रांनो. स्क्रीनशॉट मारून तुम्ही रिवाइज करू शकता. इतर व्हिडिओची तुम्ही नेक्स्ट टाइमला स्पीड वाढवून पण बघू शकता. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. तर विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022चा. बघा आता महाराष्ट्र भूषण हे 2022चा आहे मित्रांनो. हा पुरस्कार 2023 मध्ये प्रदान करण्यात आला आणि महत्त्वाचा काय आहे, कारण की हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वडिलांना पण मिळाला आहे आणि हे दुसऱ्यांदा आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार की एका फॅमिलीमध्ये दोन व्यक्तींना मिळालेला आहे. ही दुसरी वेळ आहे. तर विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जर बघितलं 2022चाच आहे. तर हे चंद्रकुमार नलगे यांना मिळालेलं आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023चा आशा भोसले यांना मिळालेला आहे. तर अशा पद्धतीचे जे काही पुरस्कार आहेत ते महत्त्वाचे आपल्या नजरेकडून जाणं आवश्यक आहे. ज्ञानबा तुकाराम पुरस्कार 2022-23 हा बाबुळगावकर शास्त्री यांना मिळालेला आहे. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023 हे एकनाथ आव्हाड यांना मिळालेलं आहे. कोणाला मिळालं आहे? एकनाथ आव्हाड यांना मिळालेलं आहे. छंददेही आनंद या साहित्यासाठी. बाल साहित्य म्हणजे जे बाल साहित्यावर लेखन करतात त्यांना मिळालेला असतो. छंददेही आनंद यासाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023चा एकनाथ आव्हाड यांना. तर साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार 2023 हे विशाखा विश्वनाथ यांना मिळाला. स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना आपण या डिटेलमध्ये बघितलेलेच आहेत. गांधी शांतता पुरस्कार 2021चा. तर गांधी शांतता पुरस्कार जर बघितला तर हा 2021चा आहे, कारण की 2 वर्ष यामध्ये गॅप होत आहे पुरस्कारामध्ये, म्हणून
गांधी शांत पुरस्कार लक्षात असू द्या 2021चा कोणाला मिळाला तर गीता प्रेस या संस्थेला गोरखपूरच्या मिळालेला आहे. 32वा सरस्वती सन्मान पुरस्कार 2022चा आहे, तर शिवशंकरी सूर्यवंशम यासाठी मिळालेला आहे. तर बघा, गांधी शांत पुरस्कार 2021 का महत्वाचा आहे, कारण की 2021चा आपण विचार करू शकत नाही, कारण की 2021चा असेल का, म्हणून लक्षात असू द्या गांधी शांत पुरस्कार 2021चा गीता प्रेस या संस्थेला गोरखपूरच्या मिळालेला आहे. तर पुढे बघूया आपण महत्वपूर्ण पुरस्कार. तर गव्हर्नर ऑफ द इयर जे की शक्तिकांत दास आमचे गव्हर्नर आहेत आपले, तर यांना मिळालेला आहे गव्हर्नर ऑफ द इयर. तर इक्बाल मसीह पुरस्कार 2023, इक्बाल मसीह पुरस्कार 2023चा ललिता नटराजन यांना. क्रिस्तोफर ब्लॅड पुरस्कार जर बघितला तर पॅटरसन जोसेफ यांना मिळालेला आहे. मिशेल बॅटिस पुरस्कार जगदीश बाकन यांना मिळालेला आहे. तर स्पिनोजा पुरस्कार 2023 हे जोईता गुप्ता यांना मिळालेले आहे. तर हे महत्त्वाचे पुरस्कार आपल्याला बघणं आवश्यक आहे, पण हे वनलाईन स्वरूपात तुमच्या डोळ्याखालून गेले तर तुम्हाला प्रत्येक पुरस्कार माहीतच राहील आणि ते आपण एलिमिनेशन मेथडनं पण प्रश्न त्यामध्ये टॅकल करू शकतो अशा पद्धतीने. पण पुरस्कार आपल्या डोळ्याखालून प्रत्येक पुरस्कार आपल्याला जवळजवळ रिवाइज करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार हे सुरिनामचा पुरस्कार आहे. द्रौपदी मुर्मू आपले जे काही राष्ट्रपती आहे यांना मिळालेला आहे. तर सुरिनामचा पुरस्कार जे काही ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार हे अशा पद्धतीचे पुरस्कार आपण पंतप्रधान यांना बघितले आहे देशादेशातील, त्यामुळे द्रौपदी मुर्मू लक्षात असू द्या, महत्त्वाचा आहे. चॅम्पियन ऑफ हेल्थकेअर इनोव्हेशन पुरस्कार आम्ही बेरा यांना मिळालेला आहे. हे पर्यावरणाशी संबंधित आपल्याला विचारू शकते. तर भांडारकर स्मृती पुरस्कार डॉक्टर विवेक देबरा यांना. 18वा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार नवतेज सरना यांना. सतीश काळसेकर काव्य पुरस्कार कोल्हापूर विद्यापीठ नारायण कुलकर्णी यांना. तर सतीश काळेकर. पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर मोहन आगाशे यांना. 15वा एनी पुरस्कार हा थलपिल प्रदीप यांना मिळालेला आहे. 15वा एनी पुरस्कार लक्षात द्या, एनी पुरस्कार हा 15वा आहे. ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर हा स्पोर्ट्सच्या संदर्भात जर बघितलं तर आयकॉन ऑफ द इयर मेरी कोम यांना मिळालेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार बॉम्बे जयश्री यांना मिळालेला आहे. तर पुढे जर बघितलं ॲबेल पुरस्कार 2023 लुईस कॅप्रेली यांना मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सयाजी शिंदे यांना मिळालेला आहे. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या वर्षाचा फोटो ऑफ द इयर जर बघितलं तर युगेली मालोलेटका यांना मिळालेला आहे. तर आपण महत्त्वाचे जे काही पुरस्कार आपण ऑनलाईन स्वरूपात कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहोत. 32वा व्यास सन्मान पुरस्कार 2022चा आहे. 32व्या क्रमांकाचा आहे. 2022चा आहे पुरस्कार 2023 मध्ये मिळालेला आहे. ज्ञान चतुर्वेदी डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी पागलखाना यासाठी मिळालेला आहे. वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जर बघितलं 2023चा वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॅटलिना कॅरिको हंगेरीच्या आहेत. प्रोफेसर जर बघितलं ड्र्यू वाईसमन अमेरिकेचे आहे. तर कॅटलिना आणि वाईसमन हे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे. वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार लक्षात कसा ठेवायचा, मग थोडीशी टिप देण्याचा प्रयत्न करतो मी. कॅटलिना आहे इथे कॅट आहे लक्षात ठेवा, आणि वाईसमन आहे एक प्रकारचा मॅन आहे. मॅन हा वैद्य आहे आणि तो कॅटची काय एक प्रकारची काय ट्रीटमेंट करत आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा कॅट आणि वाईसमन वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार. भौतिकशास्त्री नोबेल 2023 पियर अगोस्टिनी अमेरिका, फेरेन्स क्राउन जर्मनी आणि ॲन लिहेर स्वीडन यांना मिळालेल्या 3 व्यक्तींना भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे 2023चा. पियर अगोस्टिनी अमेरिकेचे, जर्मनीचे फेरेन्स क्राउज आणि ॲन लिहेर स्वीडनचे. तर रसायनशास्त्रातील जर बघितलं आपण नोबेल 2023 मॉगी वॉवेंडी आणि त्यासोबत लुईस ब्रूस आणि एलेक्सी एकिमोव हे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार आहे 2023चे. मॉगी जर बघितलं बॉवेंडी आणि लुईस ब्रूस आणि एलेक्सी एकिमोव. तर मॉगी लुईस एलेक्स लक्षात ठेवा रसायनशास्त्रातील पुरस्कार अशा पद्धतीने. साहित्यातील नोबेल 2023 जॉन फॉस नॉर्वेचा व्यक्ती आहेत यांना मिळालेला आहे साहित्यातील नोबेल 2023चा. जॉन फॉस साहित्य. शांतता नोबेल 2023 नर्गिस मोहम्मदी
हे इराणचे आहेत. यांना मिळालेले आहे नर्गिस मोहम्मदी. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे इराणचे नर्गिस मोहम्मदी. अर्थशास्त्रातील नोबेल जर बघितलं 2023 तर क्लॉडिया गोल्डिन अमेरिकेचे आहेत. नॉर्मनी बोरलॉग पुरस्कार 2023 स्वाती नायक यांना. तर नॉर्मल बोरलॉग पुरस्कार स्वाती नायक महत्त्वपूर्ण आहे, तर ते लक्षात असू द्या. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 डॉक्टर आर व्ही कन्नन जर बघितलं रवी कन्नन भारत. रक्षत कोरवी बांगलादेश यांना मिळाले रॅमन मॅग्सेसे 2023चा. आणि युजेनियो लेमोस तिमोर लेस्टे यांना मिळालेला आहे. तर मिरियम कोरोनल फेरर फिलिपिन्सचे आहेत, यांना मिळालेला आहे. तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार रवी कन्नन भारताचा व्यक्ती यांना मिळालेला आहे. तर रक्षत कोरवी बांगलादेशचे व्यक्ती आहे, यांना मिळालेले आहे. तर हे बांगलादेश व्यक्ती लक्षात असू द्या आणि भारतीय व्यक्ती लक्षात असू द्या, कारण की बांगलादेश हा आपला शेजारी राष्ट्र आहे. तर रक्षत कोरवी विचारू शकते खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जे की बांगलादेशचे आहेत त्यांना हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023ने गौरवण्यात आलं. तर लक्षात असू द्या रक्षत कोरवी आणि युजेनियो लेमोस तिमोर लेस्ट आणि त्यासोबत मिरियम कोरोनल फेरर हे फिलिपिन्सचे आहेत, हे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे. तर आपण ऑनलाईन स्वरूपात या व्हिडिओमध्ये म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये आपण जेवढ्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत ऑनलाईन स्वरूपाच्या त्या आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही झाले असेल 20 ते 25 किंवा 30 ते तुम्ही ऑनलाईन स्वरूपात रिव्हिजन करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्वतः रिवाइज करू शकता किंवा व्हिडिओला फास्ट स्पीडमध्ये बघून रिवाइज करू शकता. पण रिवाइज करा मित्रांनो, हे आपल्या डोळ्याखालून जाणं आवश्यक आहे आपल्याला. आपण डिटेलमध्ये बघितलं पण ऑनलाईन स्वरूपात पण आयोग विचारू शकते, काही सांगता येत नाही. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले जे काही ऑनलाईन स्वरूप टॉपिकमधील आपण जे काही पुरस्कार आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.